Yes, sir. Good afternoon. Good afternoon. Good afternoon. नावाने सांगता थोडक्यात परिचय करून द्या. सर, मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोटापोळी या छोट्याशा गावातून येतो. माझं प्राथमिक शिक्षण हे गावातच 3 ते 7पर्यंत झालेलं आहे. माझं माध्यमिक शिक्षण शारदा विद्या मंदिर गोरड बुद्रुक 10वीपर्यंत झालं. 10वीमध्ये मी 85.7% घेऊन उत्तीर्ण झालो. माझं महाविद्यालयीन शिक्षण 11वी-12वी देवगिरी कॉलेज औरंगाबाद इथे झालं. मला 12वीला 55.85% मार्क आहे. माझी पदवी सरस्वती भुवन विद्यालय सरस्वती भुवन महाविद्यालय संभाजीनगर येथे झालं. BSc मॅथ हा विषय माझा होता. ओके. आता जालना जिल्ह्यामध्ये सध्या जालना जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये गाजतोय. हो सर. नेमकं कारण काय? सर, मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी असलेला आंदोलन सर तेव्हा. बरं. आता आंदोलनाची दिशा कशा पद्धतीची सध्याचे काळ 10% आरक्षणानंतर आंदोलनाची दिशा कशी झालेली आहे याकडे कसं बघता तुम्ही? सर, यामध्ये मला तरी असं वाटतं की सध्या समाजामध्ये असे दोन गट निर्माण झाले सर. म्हणजे आणि एक महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाला म्हणजे पाठिंबा देतोय आणि एक वर्ग त्या 10% आरक्षणाला विरोध करतो. त्या वर्गाचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आणि ओबीसी मधून आरक्षण असल्याची भूमिका माननीय जरांगे पाटलाची आहे सर. पण ओबीसीतून आरक्षण आपल्याला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळेल याकडे तुम्हाला काय वाटतं? मिळेल सर? याकडे कसे बघतात प्रश्न आहे माझा. हो सर. मान्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसारच जो समाज मागासलेला आहे त्याला जे 10% आरक्षण मिळालेले सर, तर मला तरी असं वाटतं की त्या मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसारच आरक्षण मिळालं पाहिजे सर. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? सॉरी सर. ओके. आता पोलिसांचं ब्रीदवाक्य माहिती आहे तुम्हाला? सदरक्षणाय खलनिग्रहणाय सर. कुठून घेतलंय ते? नाही सर. माहिती नाही सर. ठीक आहे. मासिक कोणते पोलिसांचं? सर दक्षता. बरं. कोण आहे संपादक? सॉरी सर. हां, माहिती नाही सर. माहिती नाही. ठीक आहे. तुम्हाला पोलीस प्रशासनात काय यावंसं वाटतं? सर, पोलीस प्रशासनामध्ये येण्याचं कारण म्हणजे सर मला नोकरीची गरज आहे आणि मला पोलीस प्रशासनाची आवड आहे सर लहानपणापासून. बर. आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षा तुम्ही दिल्या? सर, प्रिलिम बऱ्याच दिल्या सर. ग्रुप सीची प्रिलिम, त्याच्यानंतर ग्रुप बीची राज्य सेवा पण दिलेली आहे. त्याच्यानंतर फॉरेस्टची तांत्रिक पण दिलेली आहे. दिशा कायद्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? दिशा कायदा महिलांसाठी आहे सर, एवढंच म्हणून माहिती, बाकी नाही. पोलीस डायरीबद्दल काही सांगते तुम्हाला? पोलीस डायरीमध्ये सर रोजची माहिती पोलीस डायरीमध्ये पोलिसांना लिहावी लागते सर. रोजचं लेखाजोखा. एखाद्या आरोपीला PC जास्तीत जास्त किती दिवस मिळते? सर 15 दिवसापर्यंत. नक्की का 14 दिवस? 15 दिवस. रोजनामा काय असतो? रोजनामा सर तेच केस आपले रोजची माहिती लिहावी लागते सर पोलिसांना. त्याला रोजनामा म्हणतो. नाही सांगता येणार सर. ओके. सध्या शहरी भागात पोलिसांपुढे असलेली आव्हाने सांगा. शहरी भागातील
सर शहरी भागात सगळ्यात मोठे आव्हान म्हटलं तर सर गुन्हेगारी वाढते सर. संघटित गुन्हेगारी वाढते. MCOCचा लॉंग फॉर्म सांगा. मोक्काचा लॉंग मोका फॉर्म. तुम्ही संघटित बोलला म्हणून लागली स्पष्ट दाखला. महाराष्ट्र सर माहिती सर मला एकदा सांगता येत नाही. ठीक आहे. मी वाचलेले सर. काही हरकत नाही. ते आठवत नाही. चला तुम्हाला बेस्ट लक. आपण फीडबॅकमध्ये बोलूया. हां बेस्ट. थँक्यू.